पुना गाडगीळ कंपनीच्या वतीनं मंगळसूत्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आणि हो प्रेक्षको, हे त्याचं 20वं वर्ष आहे. 1 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर असा तब्बल 36 दिवसांचा हा महोत्सव त्यांच्या दुकानांमध्ये सुरू झाला आहे. जाणून घेऊयात या महोत्सवाविषयीची माहिती. तब्बल 2000हून अधिक मंगळसूत्र डिझाईन्स ग्राहकांना उपलब्ध होतील असे पीएनजी ज्वेलर्सचा मंगळसूत्र महोत्सव हा वार्षिक उपक्रम असून त्यात परंपरा, वारसा, दिमाग आणि आधुनिकता यांचा संगम या ठिकाणी दिसणार आहे. विशाल श्रेणी प्रदर्शित केली जाते ती म्हणजे पीएनजी ज्वेलर्स या कंपनीच्या वतीनं. प्रत्येकाच्या पसंतीनुसार आणि प्रत्येकाच्या खरेदीच्या शैलीनुसार मंगळसूत्र डिझाईनचा अजोड संग्रह या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. सगळ्यांना प्रश्न पडला असेल की महामंगळसूत्र का? जनरली इतके वर्ष तुम्ही जर पाहिलं असेल तर मी मंगळसूत्र महोत्सव म्हणत होतो. महामंगळसूत्र महोत्सव म्हणायचं कारण आहे की आम्हाला आज 20 वर्ष झाले महोत्सव सुरू करून, आणि ह्या 20 वर्षाच्याच पाठबळावरती आम्ही ठरवलं की नुसतं महामंगळसूत्र महोत्सव म्हणून पण नाही चालणार, डिझाईन पण तेवढ्या ठेवल्या पाहिजे. म्हणून आम्ही 2000 डिझाईन ठेवल्यात. बरं, हे 2000 डिझाईन्स आम्ही म्हणतोय, स्टोअरला आल्यावरती तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की ते मोजायला गेलं तर आजही तुम्ही पाहिलं तर हे फ्लोअर कमी पडतो आम्हाला डिझाईन ठेवायला. तर ते 2000 आहेत का 2500 आहेत त्याच्या पलीकडे चालू आहे. दुसरं अजून असं की महामंगळसूत्र महोत्सव आज 20 वर्ष पूर्ण झाली, आणि आम्ही विचार पूर्णपणे असा करून ठेवला होता की काहीतरी जे असतं ना, अपेक्षा असते कुठंतरी, आणि मला असं वाटतं की ती अपेक्षा पूर्ण केव्हा होते जेव्हा आपण 2 गोष्टी आणतो ज्वेलरीमध्ये, एक इमोशन्स आणि दुसरं डिझाईन. हे दोघं इम्पॅक्ट करतात तुमच्या मंगळसूत्राला. हे सगळे गोष्टी आम्ही लक्षात ठेवून बनवलं. बरं, हे मंगळसूत्र महोत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात येतात, तसं यावर्षी पण आहे, आणि हे मंगळसूत्र महोत्सव 1 सप्टेंबर पर्यंत चालेल. बरं, हे मंगळसूत्र महोत्सवात आम्ही नुसते डिझाईन देतो असं पण नाहीये. दुसरा पॅरामीटर म्हटलं किंवा दुसरा भाग जर म्हटला तर गोल्ड मंगळसूत्र जर घेतलं तर त्याच्या घटनावळीवरती आपण 40% पर्यंतची सूट देतो, आणि डायमंड वरती आपण फ्लॅट 50% सूट देतो घटनावळीवरती डायमंड मंगळसूत्र. तर हा महामंगळसूत्र महोत्सव हा इथपर्यंत आणलाय आपण. आणि आज जेव्हा आपण प्रिव्ह्यू करतोय, तर मंगळसूत्र महोत्सव 5 तारखेला लॉन्च करतो आपण, पण आपण इंटेन्शनली प्रिव्ह्यू ठेवलाय. तर हा पीएनजी ज्वेलर्सच्या फ्लॅगशिप स्टोअरच्या लक्ष्मी रोडला हा प्रिव्ह्यू चालू आहे. पण हा सायमल्टेनियसली हाच प्रिव्ह्यू ठाण्यालाही चालू आहे, कल्याणलाही चालू आहे, पनवेललाही चालू आहे, नागपूरलाही चालू आहे. अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही एक्सप्लोर करतोय. आणि तुमच्या लक्षात येत असेल की स्टोअर उघडून हार्डली मला वाटतं 1-2 तास झाले असेल, आणि गर्दी पण लक्षात येते. तर हे सगळं महामंगळसूत्र महोत्सवाचं एक पॅरामीटर होतं जे दिसतंय आज काय काय. हो, आणि जसं तुम्ही म्हणलात तशातलाच एक भाग जर म्हटलं आपण याच्यात, तर ह्या सेक्शन मध्ये जनरली कसं असतं ना की मंगळसूत्र असतं. तर तुम्ही पाहिलं तर याच्यात वेगवेगळे आपण डिझाईन व्यतिरिक्त नावं पण आहेत. म्हणजे गोकाकचं एक कलेक्शन आहे, टेम्पलचं कलेक्शन आहे, डायमंडचं कलेक्शन आहे, लाईट वेट कलेक्शन आहे. असे ऑलमोस्ट 6 डिफरंट कलेक्शन आपण ठेवलेले आहेत. आणि 4 ग्रॅम पासून मंगळसूत्र अवेलेबल आहे. जेव्हा लाईट वेट म्हणतो तेव्हा लोकांना वाटतं लाईट वेट काय असू शकतं, तर ते 4 ग्रॅम पासून आपल्याकडे 4-4.25 ग्रॅम पासून तर 150-200 ग्रॅम पर्यंतचे मंगळसूत्र आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील पूरग्रस्त भागांना भेट देण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईहून खास विमानानं पुण्यात आले, आणि त्यांनी पुण्यातील नदी किनारा भागामधील नागरिकांच्या भेटी घेतल्या. एकतानगर, पाटील इस्टेट, सांगवी या ठिकाणी त्यांनी विशेषत्वाने भेटी देऊन माहिती घेतली आणि त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीनं चातुर्मासानिमित्त डॉक्टर पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांची व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आणि त्या व्याख्यानमालेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतोय. तेव्हा आपण जाणून घेऊयात डॉक्टर पंकज. इतिहास कशाला म्हणावं, परंपरा कशाला म्हणावी. बाबा महाराजांनी ज्या व्यासपीठावर प्रवचनं केली, अमृतानुभव सांगितला, रामायण सांगितलं, गीता सांगितली, हा झाला इतिहास. परंतु बाबा महाराज गेल्यानंतरही या व्यासपीठावरनं तोच असणारा प्रवाह अखंडितपणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुरू ठेवते, ही झाली परंपरा. इतिहास म्हणजे काय? इतिहासातून काही निरीक्षण करायचे असतात, काही शिकायचं असतं आणि त्यातनं जे चांगलं आहे ते चांगलं घेऊन माझी परंपरा आहे म्हणून पुढे जायचं असतं. ती असते परंपरा. संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानोबा आणि तुकोबा हे महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न. मी विचार करतोय 10व्या शतकातला ज्ञानोबा तुकोबांचा इतिहास सांगायचा जो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्या अगोदर 10व्या शतकामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये हरिपंत नावाचा व्यक्ती पंढरीचा वारकरी होता हे आम्हाला ज्ञात नाही. मग ज्ञानोबांच्या अवताराचं, तुकोबांच्या अवताराचं नेमकी कार्य झालं का? कशासाठी ते जन्माला आले? नेमकी तो इतिहास आम्ही आज का समजावून घेणार आहोत? ते कुठल्या परंपरेचे पाईक होते? कुठली परंपरा आमच्यापर्यंत त्यांनी प्रवाहित ठेवली? हे सगळं आम्हाला समजावून घ्यायचं आहे. आज वेगळ्या पद्धतीने आपण तो विषय समजावून घेऊ. संपूर्ण हिंदुस्थानची जर परंपरा आपण पाहिली तर अनेक पंथ आणि अनेक संप्रदाय या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याचबरोबर एक सनातनी वृत्तीने त्याच परंपरेला चिटकून असणारी माणसं आपल्या परंपरेवर आघात होऊ नये, आक्रमण होऊ नये म्हणून आक्रमकही झालेली आपण पाहिली. सोमवती अमावस्येनिमित्त मसोबाच्या ठिकाणी 1100 दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. पाहूयात आता आपण रोषणाई. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. पावसाची उघडीप आज दिवसभरात चांगल्या प्रमाणात झाली आणि आज सकाळी काही काळ सूर्यदर्शनही झालं. त्यामुळे जीवसृष्टी पुन्हा एकदा चैतन्यानं तरारून निघाली. रस्ते कोरडे झाले. त्याचप्रमाणे वाहतुकीची समस्या मर्यादित झाली आहे. पण रस्त्यातले खड्डे जागच्या जागीच आहेत. खड्ड्यातून रस्ता शोधायचा का रस्त्यातून खड्डे, हा महत्वाचा मुद्दा आता राहिलेला नसून खड्ड्यातून कुठे रस्ता मिळतो का अशी भावना आता पुणेकरांची झाली आहे. याकरता वाहतूक समस्येला कुठला तरी राजकीय पक्ष येईल आणि वाहतूक समस्येवरती केवळ स्वयंसेवकाची तरी भूमिका करेल असं काही जाणवलं नाही.
काही ठिकाणी घोषणाबाजी केली की अमुक एका पक्षाचे लोक वाहतुकीची कोंडी सोडवण्याकरता प्रयत्न करणार, पण रस्त्यावरती आम्हाला तसं कोणीही आढळलं नाही. कारण वाहतुकीची समस्या हेच त्यांच्या उत्पन्नाचं साधन. पाहत रहा सी न्यूज पुणे उत्तर.